meet an Iron Lady of America today. Actually, she is doing all the things by her own here. I'm really impressed by this. अमेरिकेत आज मी भेटले 70 पेक्षा जास्त वय असणाऱ्या ह्या आयर्न लेडीला जी ट्रक चालवते अजूनही. तर फ्रेंड्स, आज मी खरंच एका भन्नाट लेडीला बघितलं इथे. शी इज रिअली अ ट्रू आयर्न लेडी. स्वतः सगळ्या ते कामं एकटी ती एका हाती तिने केले. तिथे गाडीची टोविंग करण्यापासून, गाडीचं चेक करण्यापासून. शी इज अ इंजिनियर आणि इतकी कामं एकट्याने करणाऱ्या आपल्या आजीच्या वयाच्या आहेत त्या, बट शी अजूनही करते ती आणि त्या करत राहतात. तिच्या 2-3 अशा टोईंग व्हॅन्स आहेत, ट्रक आहेत. सो आज तिची स्टोरी मी शेअर करणार आहे इथे. She's a good woman also. Thank she you. does great things too. All of you do. Thank you. This is my child right here. Yes. My child has 6 wheels, not 2 legs. Yes. Thank you. If you want to see a real world, travel with me from India to Dubai to USA, England, Scotland and many more. Now currently we are parted in America. सो आमची गाडीला काहीतरी इश्यू झाला पाणी गेल्यामुळे, आणि त्या इंजिनियर आहेत ज्या आल्यात त्या गाडी टो करून घ्यायला. अगदी आईच्या वया किंवा आजीच्या एजच्या त्या लेडी असतील, त्या स्वतः आल्यात टोईंग गाडी ही मोठी घेऊन, गाडी टो करून घेऊन जायला. आणि ती आमची गाडी त्या स्वतः टो करून घेऊन जाणार आहेत. सो त्या घेऊन जात आहेत आता. मागे पण त्यांनी मला एकदा हेल्प केली होती. शी इज अ इंजिनियर. पण इथे बघून म्हणजे आपल्याकडे आजीच्या वयाच्या लेडीज किती घरात बसतात, काय करतात, आणि इकडे त्या बिंदास काम करतात. हा ट्रक त्या स्वतः चालवत घेऊन आल्यात. आज असं व्हिडिओ बनवायचं काही हे नव्हतं मला, पण त्यांना बघून मला ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवावासा वाटला की किती एनर्जेटिकली त्या काम करत आहेत. ह्या वयामध्ये सुद्धा इतक्या एनर्जेटिक आहेत. सिंगल हँडेडली त्या जातात सगळीकडे आणि असं सगळ्या कंडिशन्स, सगळ्या कुठलेही व्हेकल असेल त्या सांभाळतात, त्याचं चेक करणं आणि नेणं वगैरे सगळ्या गोष्टी त्या करत आहेत. इतक्या स्मूथली त्या गाडी ड्राईव्ह करत आहेत, मागे वगैरे आणत आहेत. म्हणून मी हे सगळं दाखवते आहे. सो मला तर आश्चर्य वाटलं. म्हटलं बापरे, केवढं हे काम आहे ॲक्च्युली जबाबदारीचं आणि महत्त्वाचं, की गाडी इकडची तिकडे नाही होऊ देता. आपल्याकडे पुरुष मंडळी हे कामं करतात, पण इकडे त्या हिमतीने एकट्या करतायत. मला खरंच त्याचं खूप अप्रूप वाटलं. आणि म्हणून मग मी त्यांना विचारलं आणि त्यांना विचारून त्यांच्या परमिशननी हा व्हिडिओ बनवायला घेतला. तर त्यामुळे थांब, मी पण काहीतरी बोलते, माझ्याबद्दल मी सांगते त्याच्यामध्ये. म्हणून जो स्टार्टिंगला व्हिडिओ मी टाकला आहे त्या बोलल्या त्याच्यामध्ये. सो मला खरंच हे खूप आवडलं. म्हटलं तुम्हालाही दाखवूया चला, की इकडे फक्त अगदी नेलपेंट लावून वगैरे फिरणाऱ्या अशा नाही आहेत, तर ह्या अशा रावडीसारख्या आपल्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या लेडीज पण आहेत, पुरुषांसारख्या काम करणाऱ्या लेडीज आहेत, आणि ह्या वयात त्या करतायत. सो ते खरंच खूप मोठं अप्रूप होतं. म्हणून मी हा व्हिडिओ आज बनवून तुम्हाला हे दाखवते. सो किती स्मूथली त्यांनी गाडी हँडल केली, सगळीकडनं गाडीचं बांधणं आणि सगळं करणं बघा किती फटाफट. म्हणजे जसं पुरुष आपल्याकडे पटकन वाकून इकडे तिकडे होऊन कामं करतात, म्हणजे मी सुद्धा आजच्या माझ्या वयामध्ये मी नाही करू शकत. म्हणजे आई कंबर दुखली असं तसं, पण त्या बिलकुल तक्रार न करता हे सगळं करतायत. आणि मला खरंच खूप अप्रूप वाटलं. मी त्यांना 2-3 वेळा म्हटलं सुद्धा की मला खरंच ह्याचं खूप अमेझिंग फील होतं तुम्हाला बघून. यू आर सच अ अमेझिंग आणि खूप एनर्जेटिक वाटतं आहे. म्हटलं खूप छान वाटतं तुमच्याकडे बघून. म्हणजे आपल्याकडे पण सायंटिस्ट आहेत, काय कुठल्या फील्डमध्ये लेडीज आहेत, पण आपल्याकडे अगदी प्रॉपर अटायरमध्ये साडी घालून असतात. अशा फील्डवर जाणाऱ्या अशा मी माझ्या पाहण्यात तरी फार कमी आहेत. सो ह्या आणि एवढ्या एजमध्ये करतात ते बघून खरंच मला खूप छान वाटलं बघून त्यांच्याकडे, की माणसाने हे असंच असावं. मी त्यांना म्हटलंही, मी जेव्हा तुमच्या वयाची होईल तर मी पण एक्सपेक्ट करते की मी पण ह्याच एनर्जीने काम करेन. सो ह्या अशा अमेझिंग लेडी मला ज्या आज भेटल्या, खरंच खूप वेगळं वाटलं आणि खूप छान फील झालं. त्यांचं नाव होतं जिंजर. त्यांचं नाव जिंजर आहे आणि त्यांना भेटून मला खरंच खूप बरं वाटलं. तर हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून तर नक्की सांगा. थँक्यू.